आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड येथे पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड नंबर 3 ही शाळा सध्या मान तालुक्यात शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे। आजच आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन करत शाळेने प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली जात आहे। या शाळेची वैशिष्ट्य पाहता ती तालुक्यातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। शिष्यवृत्ती धारक तब्बल 30 विद्यार्थी, जिल्हास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेतील यश तसेच क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि क्रीडा प्रगती होत आहे। नवोदय आणि मंथन स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला दिशा देत आहे। तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी सर्व वर्ग डिजिटल क्लासरूम, आयसीटी कॉम्प्युटर लॅब आणि क्लेवर टच बोर्डच्या माध्यमातून अध्यापन केलं जात आहे। कोडिंगचे विशेष प्रशिक्षण, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रयोगशाळा आणि ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास अधिक सक्षम होत आहे। विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, उपस्थिती भत्ता आणि PMSHRI अंतर्गत मोफत सहलींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच कुस्ती, बॉक्सिंग, कराटे, योगा यांसाठी विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून सुसज्ज ग्रंथालय आणि वाचनालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहे। इयत्ता पहिलीसाठी बालवाटिका सुरू करण्यात आली असून CBSE पॅटर्न नुसार अभ्यासक्रमाची अंमलबजावणीही करण्यात येत आहे। मुख्याध्यापक राजाराम अधिकराव काटकर यांच्या नेतृत्वाखाली सुनील कुमार डोंगरे, राजाराम तोरणे, चंद्रकांत जाधव, सुवर्णा ओतारी, सोमनाथ शेटे, नितीन काशीद, जिजा माने, अरुणा चोपडे, ज्योती मुंगळे या शिक्षक वृंदाच्या परिश्रमामुळे शाळेने सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मान तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला। त्यामुळे म्हसवड नंबर 3 ही शाळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवत असून पालकांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत आहे। नमस्ते, मी राजाराम अधिकराव काटकर, PMC दीपक कन्या शाळा म्हसवड नंबर 3 या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करीत आहे। या शाळेमध्ये PMCचा फंड मिळत असतो आणि या फंडातून शाळेचे सर्व उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मुलींच्यासाठी कराटे प्रशिक्षण दिलं जातं, गायन यासाठी स्पेशल शिक्षकाची नेमणूक आहे, तसेच योगाचे शिक्षण या ठिकाणी दिलं जातं। अशी ही सर्व गुणसंपन्न आमची शाळा आहे। या शाळेमध्ये 4थी 7वीचं वर्षभर शिष्यवृत्तीचं तास घेतले जातात। सर्व उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। या शाळेमध्ये उत्तम असा शिक्षक वर्ग आहे, तो तळमळीनं काम करतो। म्हसवड शहरात असणारी ही शाळा सुंदर अशी आहे। या शाळेचा सर्व पालकांनी नोंद घ्यावी आणि या शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा असं मी या ठिकाणी सांगतो। नमस्कार, मी दीपक कुमार महादेव पतंगे, केंद्र प्रमुख PMC जिल्हा परिषद केंद्र शाळा म्हसवड नंबर 3 या शाळेचा ते 7वीपर्यंत ही शाळा असून या शाळेचा आजचा पद 226 आहे। नेहमीच या शाळेचा पद जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा असतो। ही शाळा PMC मध्ये ह्या योजनेमध्ये बसलेले असल्याने PMCचे आर्थिक ह्या शाळेमध्ये आर्थिक बाजू चांगली असल्यामुळे सर्व उपक्रम इथे राबवले जातात। तसेच लोकसहभागी येथे खूप महत्त्वाचा आहे। सर्व ह्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर ह्या शाळेमध्ये उपक्रम राबवले जातात। डॉक्टर अब्दुल कलाम प्रयोगशाळा, तसेच परस शाळेत पाठ्यपुस्तक, मोफत पाठ्यपुस्तक योजना, मोफत गणवेश योजना, मोफत आरोग्य तपासणी असे पुष्कळ शासकीय योजनाही या शाळेमध्ये राबवले जातात। या शाळेचा पूर्व इतिहासामध्ये शिष्यवृत्तीला या शाळेमध्ये सततच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच नवोदय परीक्षामध्ये सुद्धा या शाळेचं अतिशय उल्लेखनीय काम या शाळेमध्ये आहे। या शाळेचे मुख्याध्यापक राजाराम अधिकराव काटकर असून त्यांच्यासोबत
सर्व मिळून 10 शिक्षक बांधव आपली सेवा बजावत आहेत. सर्व 10च्या 10 शिक्षक होतकरू विद्यार्थीप्रिय आणि वैशिष्ट्यपूर्ण असे आहेत. प्रत्येक वर्गाचा बराचसा चांगला उपक्रम इथे राबवला जातो. येथे श्री राजाराम संदीपान तोरणे व चंद्रकांत जाधव यासारखे या PM श्री शाळेमध्ये काम करतात की ह्या दोघांच्या योगदानाने जिल्ह्याला क्रीडा स्पर्धामध्ये या शाळेचं नाव अतिशय उंचीवर, तसेच या शाळेमध्ये लोकसहभागातून पाण्याचं होल घेतलेलं आहे. ते पाणी 24 तास चालू आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी तसेच शौचालय मोतारी येथे पाण्याची अतिशय चांगली स्वच्छता असल्यामुळे या शाळेची स्वच्छतेबाबतचं अतिशय चांगलं काम इथं दिसून येत आहे. अशा पद्धतीने चांगले उपक्रम आणि भरपूर पटाची शाळा म्हणून या शाळेकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. शिक्षकांना ग्रामस्थांचे सुद्धा खूप मोठे सहकार्य लाभलेले आहे. अशा पद्धतीने ह्या शाळेमध्ये इतके उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शाळा असल्याने या शाळेमध्ये सर्वच वर्गातल्या इयत्तेतल्या मुलांनी प्रवेश घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार, मी सुनील डोंगरे. माझे या ठिकाणी मी 2008 साली या शाळेत आलो. तेव्हापासून या शाळेची गुणवत्ता खूप मोठी आहे. जवळजवळ 18 वर्ष मी या शाळेत सेवेत आहे. मी आल्यापासून या ठिकाणचा पट गेले काही वर्षापूर्वी 351 असा होता. एक जिल्ह्यामध्ये नावाजलेली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. या शाळेने क्रीडा स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा असेल, राष्ट्रीय स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये क्रमांक मिळवलेली अशी ही गुणवत्तापूर्ण अशी शाळा आहे. माझ्या वर्गातील दोन्ही मुलं नवोदयाला या ठिकाणी बसलेली होती. इतर मागास प्रवर्गातून दरवर्षी या शाळेमध्ये साधारण 4-5 मुलं शिष्यवृत्ती धारक होत असतात. अशी ही शाळेची परंपरा कायमस्वरूपी या ठिकाणी राहिलेली आहे. शाळेतील शिक्षक पूर्णपणे या ठिकाणी भरपूर आहेत. शाळेसाठी या खूप परिश्रम घेत असतात. आमच्या शाळेतील शेट्टी सर यांच्याकडे सुद्धा कारणीभूत असं कौशल्य आहे की त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मुलांना कॉप्या कशा बनवायच्या हे शिकवलेलं होतं. आणि सर्व शिक्षक या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असतात. आणि मी म्हणून या शाळेच्या वतीनं या माध्यमातून सांगू इच्छितो की या शाळेमध्ये मुलांनी पहिलीमध्ये प्रवेश घ्यावा. 5वी शिशु असो 7वी शिशु असो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षक शिकवत असतात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुवर्णा राकेश वतारी. मी PM श्री शाळा मसवड नंबर 3 या शाळेमध्ये कार्यरत आहे. तर मला महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. या शाळेमध्ये मी गुणवत्ता वाढीसाठी खूप प्रयत्न करीत आहे. इयत्ता 7वी आणि इयत्ता 4वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय परीक्षा यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन या शाळेमध्ये आम्ही सर्व शिक्षक करत असतो. आणि या शाळेची गुणवत्ता उच्च स्तरावर जाण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. तरी इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी PM श्री मसवड नंबर 3 शाळेमध्ये प्रवेश घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद. नमस्कार, PM श्री जिल्हा परिषद शाळा मसवड नंबर 3 माझी शाळा माझा अभिमान अशी माझी गुणवत्तापूर्ण शाळा आहे. या शाळेमध्ये PM श्री अंतर्गत विविध जे काही अनुदान येतं त्यामधून आम्ही शाळेचा भौतिक कायापालट केलेला आहे. त्यामध्ये मग पाण्याची व्यवस्था असेल किंवा लोन असेल अतिशय सुंदर आणि आधुनिक तंत्रज्ञानानं AI टेक्नॉलॉजी युक्त अशी आमची शाळा आहे. त्यामध्ये प्रयोगशाळा आहे. परत त्यानंतर शिष्यवृत्ती जादा तास घेण्यामध्ये हातखंड असणारे आमच्या कोतारे मॅडम, चोपडे मॅडम, शेटे सर, डोंगरे सर, तसेच काशी सर, माने मॅडम ही सगळी, मुंगळे मॅडम ही सगळी शिक्षक या ठिकाणी दिग्गज आहेत. आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये गुणवत्ता देण्यासाठी
हे सतत झटत असतात. त्यानंतर या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये शाळा केंद्र विभाग जिल्हास्तर यामध्ये आमचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत जाधव सर हे सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जेणेकरून आपले विद्यार्थी हे जिल्हा पातळीपर्यंत कसे चमकले पाहिजेत यासाठी हा सगळा स्टाफ कार्यरत असतो आणि या सगळ्यांना एकत्रित काम यशस्वीरित्या करण्याचं काम आमचे आदरणीय मुख्याध्यापक काटकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात चालू असतं आणि त्यांना साथ देण्यासाठी आमचे आदरणीय केंद्रप्रमुख पतंगे साहेब, विस्तार अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिशे साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि शाळेचा गुणवत्तेच्या बाबतीत दर्जा वरच्या क्रमांकाला कसा राहील याकडे मार्गदर्शन करतात. तरी माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की या वर्षीचा इयत्ता पहिलीमधील प्रवेश आपण आमच्या PM श्री जिल्हा परिषद शाळा म्हसवड नंबर 3 मध्ये निश्चित करावा आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी शाळेच्या वतीने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. म्हसवड नंबर 3 तरी शाळा लहान मुलांसाठी पहिली ते 7वीपर्यंत शाळा आहे. तर इथे लहान मुलांना शिक्षण 1 नंबर आहे आणि तोरणे सर आहेत, मॅडम आहेत, चांगल्या प्रकारे शिक्षण चालू आहे. तर म्हसवड शाळा नंबर 3 DP शाळा म्हसवड. प्रवेश चालू आहे. तरी लहान मुलांना म्हसवड जास्तीत जास्त प्रवेश ते देण्यात यावा आणि शिक्षण 1 नंबर आहे आणि टॉपची शाळा आहे म्हसवडमधली. मानसरोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.